गेल्या 4 दिवसांपासून जोरदार असा पाऊस होतोय। छत्रपती संभाजीनगर असेल, बीड असेल, लातूर, धाराशिव अशा सगळ्याच जिल्ह्यांमध्ये पावसानं हाहाकार माजवलाय। छत्रपती संभाजीनगरला पाणी पुरवठा करणारं जायकवाडी धरण हे 90% भरलंय, तर परभणी, हिंगोली, नांदेड या 3 जिल्ह्यात 5,08,068 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालंय। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी समाधान कांबळे आहेत आपल्यासोबत। समाधान, पावसानं हाहाकार माजवला आहे मराठवाड्यामध्ये, सध्या काय परिस्थिती आहे पावसाची मराठवाड्यात? निश्चितच वरच्या 2 दिवसापासून मुसळधार पाऊस पडतोय, त्यामुळे नदी नाल्यांना पूर आलेला आहे। हिंगोली जिल्ह्याची जलवाहिनी म्हणून ओळख असलेल्या कयाधू नदीने जे आहे हाहाकार माजवलेला आहे। कयाधू नदीच्या काठचे जे गावं आहेत, शेती आहेत, ते संपूर्ण ते पाण्याखाली गेलेली आहेत। अनेक घरं जे आहेत ते उद्ध्वस्त झालेले आहेत, शेतीसुद्धा उद्ध्वस्त झालेली आहे। अनेक गुरंढोरं जे आहेत ते त्या पाण्यामध्ये वाहून गेलेले आहेत। काही गावांचा संपर्क देखील तुटलेला आहे। हिंगोली ते वसमत हा रस्तासुद्धा या पुलाच्या पाण्यामध्ये वाहून गेलेला आहे। आज सकाळी पालकमंत्री अब्दुल सत्तार या हिंगोली दौऱ्यावर होते आणि या सर्व जे अतिवृष्टी झालेल्या क्षेत्राची जी पाहणी केलेली आहे, त्याचबरोबर या जे नुकसानग्रस्त शेतकरी आहेत त्यांच्या शेतीची पाहणी करून नुकसान भरपाई देण्याची मागणीसुद्धा शेतकऱ्यांकडून केली जात आहे। तर पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत की सर्व क्षेत्रात जे आहेत पंचनामे करा आणि या सरकारला प्रस्ताव पाठवा। निश्चितच समाधान, खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।